कांपिल्ली नगर सोडून काशीराजाकडे चालू लागलो. आता मी दिग्विजयी सेनापती नव्हतो. माझ्या मागून लक्ष लक्ष योद्धे नव्हते. हत्ती घोड्यांची चित्कारणारी खिंकळणारी पथकं नव्हती. इतकंच काय, पण भारभूत झालेली कवच कुंडलही आता माझ्या देहावर नव्हती. होय, मी दानवीर नव्हतो. होतं भगवं वस्त्र, शांत मन, माथ्यावरचं निळं आकाश. काशी राज्याच्या सीमेतील प्रयाग आलं. हे वृषालीचं नगर होतं, पण मी नगरात जाणार नव्हतो. वायुजिताला पाणी पाजण्यासाठी म्हणून गंगा, यमुना आणि शरयू यांच्या त्रिवेणी संगमावर त्याला आणलं. परतताना नेमकं त्याच ठिकाणी वायुजित थांबला जिथं वृषालीची पहिली भेट झाली होती. तिथं वृषाली नव्हती, शोण नव्हता, फुटलेला घडा नव्हता. माझ्या मनातही तिला प्रथम पाहताना निर्माण झालेली ती अबोध भावनेची अद्भुत खळबळ नव्हती. सगळं कसं शांत होतं. नाही म्हणायला एकच विचार प्रकर्षानं मनात डोकावून गेला. वृषालीच्या त्या फुटक्या घड्याचा तो तुकडा माझ्याजवळ असता तर मी जो जिथून उचलला त्याच जागी त्रिवेणी संगमाला प्रणाम करून हळुवार हाताने पुन्हा तसाच ठेवून टाकला असता. स्मृतीची सर्व कवाडं बंद करण्याचा मी यत्न करत होतो, पण ते जमत नव्हतं. त्यांच्याशी झुंजत झुंजत काशी राज्य सोडलं. पूर्व दशार्ण देश मागं टाकताच महानदीपलीकडील पूर्व सागराच्या सानिध्यात बसलेला कलिंग देश आला. सुप्रियेचा देश म्हणून एरवी त्याची ओढ वाटायला हवी होती, पण ती वाटत नव्हती. सर्व नगरी बाजूला टाकून जवळच्या मार्गाने एका दिवशी सूर्यास्ताच्या प्रशांत समयी महेंद्राच्या पायथ्याशी आलो. त्याच्या निळ्या शिखरांच्या दर्शनाने मन पुलकित झालं. मस्तकातील विचारांचं थैमान थांबलं. आता सर्व विसरायचं. तो आखाडा, ते स्वयंवर, ते द्यूत, तो दिग्विजय, ते दानसत्र, ती कवच कुंडलं, सर्व विसरायचं. मनाचा निर्धार केला शिष्य म्हणून परशुरामाच्या आश्रमासमोर उभं राहण्यासाठी. त्या निर्धारानं पण विनम्रपणे पर्वतशिखरं चढायचं होतं. खांद्यावर नांगर टाकून परतणाऱ्या एका ऋषीजनाच्या दर्शनानं वायुजिताचा प्रश्न मिटणार म्हणून माझं मन निर्धार झालं. पायथ्याशी शेती करून राहणाऱ्या त्या कष्टकऱ्यानं वायुजिताची व्यवस्था चांगली राखली असती. भोवतीच्या लुसलुशीत गवतात चरायला सोडून त्याच्यावर दृष्टी ठेवली असती. त्याला खरारा केला असता. कृषीवरा, मी येईपर्यंत माझा हा अश्व तू जतन करशील काय? मी त्याला थांबवून वायुजिताच्या पाठीवर थाप मारीत प्रश्न विचारला. वायुजिताची धवल पाठ क्षणभर थररली. भरगच्च केसांची शेपूट वळवळली. कोण तू? ऋषीवरानं माझ्या भगव्या वस्त्राकडं आणि तुटक्या कानांकडं पाहत विचारलं. मी वैकर्तन. माझ्या या तुटक्या कानामुळं तू मला सहज पुन्हा ओळखशील. संन्यासी आहेस. आण तुझा घोडा, मी जतन करीन. त्यानं वायुजिताचे वेग आपल्या हाती घेतले. प्रामाणिकपणं साथ देणाऱ्या त्या एकनिष्ठ जनावराची पाठ मी 2 वेळा थोपटली. त्याच्या आयाळीचे शुभ्र केस बोटं घालून चाळवताना माझ्या निर्धारी मनाचं पाणी होऊन डोळ्यात उभं राहिलं. जा, सुखानं राहा. मी त्याचाही निरोप घेतला. सूर्यास्ताच्या दीर्घ सोनेरी किरणात महेंद्राची उभट चढू लागलो. शाल, किशुक, पुन्नग, तमाल, सांत्वन, दंडनी या वृक्षावरची आपली घरटी गाठण्यासाठी चित्तर, सारंग, धनछडी, चंडोल, चक्रवाक यांचे थवे पंख फडफडत कोलाहल करीत होते. उतरणीवर गुरं चारून परतणारे गोपाल गायीच्या घंटानादाबरोबर बासरीवर आलाप घेत होते. सगळं चराचर कसं विश्रामासाठी आसुसलं होतं. संन्याशा, थांब. मागून कुणीतरी मलाच हाक घालीत होतं म्हणून थांबलो. माझ्यासारखीच भगवी वस्त्र परिधान केलेला एक मानवी आकृती हळूहळू पुढं सरकत होती. कुठं चाललास तू? जवळ येताच त्या व्यक्तीनं विचारलं. तो एक आश्रम शिष्य असावा. माझ्यापेक्षाही वयस्क होता तो. आश्रमाकडं भगवान परशुरामांचा परिचय नसतानाही साथ घालणाऱ्या त्या आश्रमशिष्याकडं आश्चर्यानं पाहत मी उत्तरलो. मीही तिकडंच चाललो आहे. त्यांचा शिष्य आहे मी. अकृतव्रण माझं नाव. चल, मिळूनच जाऊ आपण, त्यानं माझ्या कानाकडं पाहत सांगितलं. आम्ही दोघंही चढू लागलो. कशासाठी आला आहेस आमच्या आश्रमाकडं तू? भगवानांच्या दर्शनासाठी, त्यानं चढता चढता विचारलं.
नाही, केवळ दर्शनासाठीच नाही, अध्ययनासाठी आलो आहे मी. शिष्य म्हणून. शिष्य म्हणून तू ब्राह्मण कुमार आहेस ना? भगवानांची प्रतिज्ञा आहे, ब्राह्मण कुमाराशिवाय कोणालाही शिष्य करून घेत नाहीत ते. पण तू कोणती विद्या शिकण्यासाठी आला आहेस? ब्रह्मास्त्र, मी उत्तर दिलं. पण माझ्या आकांक्षेवर पाणी पडणार काय, असा प्रश्न मनात घोटाळत होता. मी ब्राह्मण कुमार नव्हतो. ब्रह्मास्त्र, मग तर तू निश्चितच ब्रह्मकुमार असला पाहिजे. उगाच विचारला मी तुला प्रश्न. पण पण तुझ्या कानांची पाळी कशानं तुटली? त्यानं पुन्हा प्रश्न केला. त्याला तसाच तिथं टाकून धावत चढून उतरून पुन्हा वायुजितावर आरूढ होऊन तडक हस्तिनापूर गाठावं असं क्षणभर मला वाटलं. पण पण मी ब्रह्मास्त्राशिवाय परत हस्तिनापूरला परतणं आता शक्यच नव्हतं. स्वर्गाची खिंडारं बुजवण्यासाठी वाणाचं मांस एका भिक्षुकाला दिलं आहे मी. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं भागच होतं म्हणून मी म्हणालो. मला नाही समजलं. तो आश्चर्याने म्हणाला. समजणारही नाही. मी त्याचं सांत्वन करू शकत नव्हतो. भगवान परशुरामांनी विचारलं तर त्यांना कोणत्या कुलातील ब्राह्मण कुमार आहे म्हणून सांगणार होतो मी. मन मार्ग शोधित होतं, काही सुचत नव्हतं. परिस्थितीनं माझ्याकडून एका असहाय्य अबलेच्या लज्जेवर तोंडसोप घेण्याचं पाप करवून घेतलं होतं. आता मी माझ्याकडून असत्य बोलण्याचं पापही करवून घ्यायला तयार झालो होतो. साक्षात परशुरामांसमोर उभा राहून असत्य बोलायचं की आल्या मार्गानं ब्रह्मास्त्र न घेता रिक्त हस्ताने परत फिरायचं? पुन्हा संभ्रम, पुन्हा जीवनाची घुसमटविणारी कोंडी. इंद्राला कवच कुंडलाचं दान देऊन मिळालेलं पुण्य परशुरामांशी असत्य बोलताना दग्ध होऊन जाणार होतं. पुन्हा मी सूतपुत्र राहणार होतो. आहे तसा. महेंद्राच्या पर्वत शिखरावरून कोसळणाऱ्या धबधब्यासारखे विचार माझ्या अंतर्मनात कोसळू लागले. काय करावं? परत फिरावं? होय, परतच फिरावं. चलतो मी परत. मी मध्येच थांबून अकृतवर्णाला धक्का दिला. का घाबरलास? भगवान परशुरामांच्या आश्रमात शिरताना सिंहाचं काळीज पाहिजे. केवळ भृगु कुलातील ऋषिकुमारांसारखी गोल चर्याच घेऊन आला होतास की काय? तो आश्रमशिष्य असल्यामुळं निर्धोकपणे बोलून गेला. भृगुकुल? सिंहाची काळीज? काही नाही. ब्रह्मास्त्र घेतल्याशिवाय परत जायचं नाही. परशुरामांची प्रतिज्ञा भंग करण्याचं सामर्थ्य एका सूतपुत्रात आहे हेही जगाला आता दिसून येईल. काय करतील कोपिष्ट परशुराम असत्य बोलणाऱ्या कर्णाचं? जाळून रक्षा करोत, पण ती रक्षाही सांगेल की ब्रह्मास्त्रासाठी तळमळणाऱ्या एका सूतपुत्रानं भगवान परशुरामांनाही आपली प्रतिज्ञा भंगायला लावली. मनाचा एक कोपरा नको म्हणून आक्रोशत असतानाच मी पुन्हा चढण चढू लागलो. परशुरामांनी तुझं कुल कोणतं म्हणून विचारलंच तर ते भृगु म्हणून सांगायचं. नाव काय विचारलं तर भार्गव म्हणून सांगायचं असं स्वतःला बजावलं. आता चांदण्यात निथळणारा महेंद्र भयावह वाटू लागला. कारण भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या श्वापद गर्जना करीत चांदण्यालाही थरकापवू लागली. महेंद्रावरील अकृतवर्णाच्या पर्णकुटीसमोर आम्ही दोघं उभे राहिलो तेव्हा पूर्व रात्र उलटली होती. सर्व आश्रम अनेक लहान मोठ्या पर्णकुट्यांनी भरून गेला होता. आवाराभोवती संरक्षणासाठी एक गोलाकार असं काटेरी वेलींचं भक्कम कुंपण होतं. सर्व दिशांकडून आश्रमस्थानाच्या मध्यभागी येईल असं एक भव्य यज्ञकुंड होतं. मी पाहिलेल्या सर्व यज्ञकुंडात एवढं भव्य यज्ञकुंड मला अन्यत्र कुठंही आढळलं नव्हतं. एका कोपऱ्यात गायीचा लांबलचक गोठा तटस्थ उभा होता. महेंद्रावर चरून थकलेल्या गायी त्या गोठ्यात शांतपणे रवंथ करीत असाव्यात, कारण मधूनच येणाऱ्या त्यांच्या गळ्यातील घंटांच्या तुटक तुटक अशा आवाजानं भयाण शांततेचा भंग होत होता. सर्व पर्णकुट्या पाय दुमडून विसावलेल्या हत्तीच्या कळपासारख्या दिसत होत्या. शिष्यगण निद्राधीन झाल्यामुळं कुठंही समईचा सुद्धा प्रकाश नव्हता. चंद्राच्या चंदेरी रसाचा घट आकाशाचा महापुरुष पृथ्वीच्या सर्वांगावर ओतत होता. आश्रमाभोवतीच्या कुंपणातील गचपणात रात्रकिडे लयबद्ध किरकिरीत होते.
केवळ एकाच पर्णकुटीच्या कुडातील तडतडणाऱ्या ठिणग्या बाहेर स्पष्ट दिसत होत्या. पुटपुटल्या सारखे अस्पष्ट मंत्रोच्चार ऐकू येत होते.